समाजात दोन प्रकारचे लोक राहतात. काही तुला चांगल्या भावनेने पण बघणार आहेत, काही शॉर्ट्स कपड्यामध्ये तीच दुसरी पण भावना असणार आहे. काही लोक बोलणारे असतात, काही लोक पाय खेचणारे पण असतात. तोंडावर चांगलं बोलणार, मागे वेगळं बोलणार. की खूप जण बोलले तुला पैसे देतो, तुझ्यासाठी काही पण करेल, जेवढा पैसा लागेल तेवढा देईल, कॉम्प्रोमाइज करशील का? चान्स कोणाला देणार का नाही? काही तुझी अपेक्षा असेल तर सांग तशी. माझं करिअर सेट झाल्यानंतर मी विचार करेन. मॅम बॅग काय दिसते शपथराव. देवाने दिली, मी दाखवणारच आणि मी दाखवते. मग जे शॉर्ट कपडे घालतात त्यांच्यावर रेप का नाही होती? काही लोकांना वाटतं ना ह्या शॉर्ट कपडे घालतात मुली, त्यांच्यामुळेच होतं. ज्या साध्या सिंपल मुली असतात आणि गावाकडून असतात त्यांच्यावरच रेप होतात. तुम्ही तुमच्या बहिणीसोबतच का नाही करत हे? नमस्कार मित्र, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मी डॉक्टर रमन. दरवेळेस मी एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येत असतो. एक नवीन व्यक्ती, एक त्या व्यक्तीचे नवीन नवीन अनुभव. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सानिका गटकळ, प्रसिद्ध रील स्टार. महाराष्ट्रामध्ये प्रचंड त्यांचं नाव आहे. एक छोट्याशा नारायणगाव यासारख्या गावामधनं ते इथपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. त्या एक चांगल्या मॉडेल आहेत. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपण समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना देखील त्या मनमोकळेपणानं आज त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता आपण त्यांच्याशी गप्पा मारूत. नमस्कार. नमस्कार. सानिका, आम्हाला सांग, तुझा रील स्टार होण्याचा प्रवास कसा सुरू झाला? रील स्टार होण्याचा प्रवास माझा लॉकडाऊनपासून, जेव्हा कोरोना काळ सुरू होता तेव्हा सगळ्यांच्या हातात मोबाईल आले लेक्चरसाठी ऑनलाईन. तसंच माझ्याकडेही आला, पण तेव्हा खूप चाललं होतं इंस्टाग्राम. बोललं चला ओपन करून बघावं नक्की काय आहे इंस्टाग्राम. तर मी तेव्हा ओपन केलं आणि रील्स वगैरे स्क्रोल केल्या. तर बोललं चला एखादी रील पण बनवून बघावी. तेव्हा मी रील्स बनवली 2-3 दिवस. अरे बोललं मला ॲक्टिंग तर येते आणि माझे फॉलोअर्स पण वाढत होते, चांगली ग्रोथ होत होती. सो बोललं चला आता ह्याच करिअरमध्ये जावं. नाहीतर मला पहिल्यांदा IPS व्हायचं होतं. IPS व्हायचं स्वप्न होतं आणि बारीकपणापासून तेच चाललं होतं. पण एकदमच मी इकडे घुसले, ते पण कोरोनामध्ये. असं आता निश्चितच तू हे क्षेत्र निवडलंस मॉडेलिंग, परंतु समाज तर नंतर विरोध करणार. घरातनं तुला विरोध झाला का पहिल्यांदा? नाही, घरच्यांचा फुल सपोर्ट होता मला आणि अजूनही आहे. लोक बोलतात, रिलेटिव्स बोलतात, म्हणजे मागे बोलतातच. तसेच काही लोक घरी पण सांगतात की ती एवढे शॉर्ट कपडे घालते, इकडे जाते तिकडे जाते. पण घरच्यांनी मला कधी अडवलं नाही. म्हणजे व्यवस्थित त्यांनी सपोर्ट केला. फुल सपोर्ट. कोण करतं? आई करते सपोर्ट की जास्त बाबा करतात? दोघे पण करतात. तसं दोघे पण करतात. जास्त मम्मी करते आणि पप्पा पण करतातच. आणि तुझे शुभेच्छुक शेजारी पाजारी काय म्हणतात? ते काय बोलायला असतात, तोंडावर चांगलं बोलणार, मागे वेगळं बोलणार. पण मी माइंड नाही करत. तसेच माझे फ्रेंड्स लोक पण आहेत, तोंडावर एक मागे एक. म्हणजे तोंडावर असं दाखवायचं यार मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते, मी तुझ्याबद्दल काही वाईट नाही बोलणार, पण तीच मागे बोलते वाईट. अशी एक आहे माझी फ्रेंड. अच्छा. हां, ते खूप मोठा किस्सा आहे. आता आमचे भांडण झाले. अच्छा, बरं. नाही, हे बघ, तू चांगलं कार्य करायला गेलीस किंवा तू त्या अप लेवलला जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतेस ना, तर काही लोक असतातच मागे बोलणारे. काही लोक बोलणारे असतात, काही लोक पाय खेचणारे पण असतात. आता तुझ्या वाट्याला सध्याच्याला फक्त बोलणारेच असतील, पाय खेचणारे थोडे कमी असतील. हां, थोडे कमी आहे, पण आहेत, भरपूर आहेत त्या मानाने. आता हा जो तुझा जो प्रवास झाला पूर्णपणे, यामध्ये मग कॉलेजचं शिक्षण कसं चालू आहे का कसं? नाही, चालू आहे तसं. म्हणजे पूर्ण काहीतरी डिग्री पाहिजे म्हणून डिग्री तर पाहिजेनच, फक्त याच्यावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. मॉडेलिंगचं करिअर तू निवडलंस, आता आपण त्याला म्हणू की तू आता निवडलेलंच आहे प्रॉपर. मग काही चित्रपटाच्या, शॉर्ट फिल्मच्या काही ऑफर्स, काही गाण्याच्या ऑफर्स खूप आल्या ते. बर, काही सांगशील आम्हाला? सांगते. जसं की मुंबईवरून आल्या, म्हणजे खूप लांबून आल्या. खूप जण बोलत होते कॉम्प्रोमाइज करशील का, तुला खूप पैसे देतो, हे देतो, गाडी देतो, बंगला देतो. हे सगळं पण मी नाहीच बोलले आणि अजूनही नाहीच बोलते. खूप येतात अजूनसुद्धा मला, पण मला तो मार्ग निवडून पुढे नाही जायचं आहे. एकदम क्लिअरली
सांगायचं झालं तर आपलं जसे काम भेटतील तेवढे करून मी पुढे जाईल, पण तो मार्ग कधीच निवडणार नाही. ते तसं एखादा आता जसं की म्हणजे मी तुला विचारणारच होतं की तुला वेगवेगळ्या भावनेनं प्रपोज केलं जातं. प्रत्येकाची भावना वेगळी वेगळी असते किंवा काही तुला ऑफर पण दिल्या जात असतील, तर त्याबद्दल असं काही पर्टिक्युलर काही सांगशील का एखादा तुला आलेला एखादा वर्स्ट अनुभव? वर्कबद्दलच ना? हो. जसे की ऑफर्स वगैरे येतात. हां, ऑफर्स म्हणजे आता बघ, समाजात 2 प्रकारचे लोक राहतात. काही तुला चांगल्या भावनेनं पण बघणार आहेत, काही शॉर्ट्स कपड्यामध्ये तीच दुसरी पण भावना असणार आहे. तर मग कोण कुठल्या भावनेनं, लोकांना काय असतं, ज्यांच्याकडे काही गोष्टी आहेत तर त्यांना ते ऑफर देऊन फक्त बघायचं असतं की बाबा कुठे काय ते. तर तसे काही विचित्र काय असे अनुभव तुला आलेत का? आलेत, खूप आलेत तसे. जसं की मी आत्ता सांगितलं की खूप जण बोलले तुला पैसे देतो, तू बोलशील ते करेल, तुझ्यासाठी काही पण करेल, जेवढा पैसा लागेल तेवढा देईल, कॉम्प्रोमाइज करशील का, बरं, तुला काम देतो भरपूर सारे, पण त्या मार्गाने मला पुढे जायचंच नाही आहे, तर मी अजूनही नाहीच बोलते त्याला. म्हणजे तुझं तू इथिक्स ठरवलेले आहेत ह्या क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर किंवा आल्यानंतर, तू तुझे नैतिक मूल्य ठरवलेले आहेत की मी याच्या खाली लेवलला मी जाणार नाही कधी. नाही जाणार, कारण घरच्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला, मी त्यांचा तोडू नाही शकत, किंवा त्यांनी मला एवढा फ्रीडम दिला आहे तर त्यांना पुढे जाऊन वाटायला नको की एवढा फ्रीडम उगाच दिला हिला, असं काही वाईट काम करणारच नाही आहे. आता तू तर या क्षेत्रामध्ये झालं 2-3 वर्ष झालीत ना तुला प्रॉपर मॉडेलिंगमध्ये, तर मग तुझे ज्या कोणी सिनियर्स असतील काय असतील, समजा असेच काही ऑफर त्यांना आले तर काही अशा XYZ यांनी स्वीकारलेले आहेत का तसे ऑफर्स? आणि त्या ऑफकोर्स भरपूर जणांनी स्वीकारले ते. म्हणजे मी आत्ता ह्या 1 वर्षात मी अशा बघितल्या मुली की त्यांनी अशा ऑफर्स स्वीकारल्या आहेत. ओके. आणि आता त्या लेवलला आहेत त्या? हां, पण त्या लेवलला नाहीच बोलता येणार. बरं, जेवढ्यापुरतं तेवढंच. यात मला एक सांग, एक गोष्ट विचारायची की काही मॉडेल्स आहेत, नाव नाही घेणार मी त्यांचे इन्स्टाला फोटोज असतात खूप छान छान, मागे गाडी असते, थार असते किंवा अजून कुठल्या कुठल्या गाड्या असतात, फोटोज काढतात कुठल्या तरी याच्यात, एका ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी असतात. बट ॲक्च्युअलमध्ये जेव्हा त्यांचं बँक बॅलन्स किंवा त्यांची लाईफस्टाईल जर बघितली तर ती आणि ही फार विरोधाभास असतं. हे कसं काय गं असं? हो असतं, पण मी आत्तापर्यंत दुसऱ्यांच्या गाडीसमोर किंवा कोणाच्या वस्तूसमोर असं फोटोज वगैरे काढलेले नाही. जे माझे आहे ना ती रिअल लाईफ मी दाखवते, किंवा माझ्या गाड्या आहेत त्याच्यासोबतच मी फोटो काढते. मलाच बरं नाही वाटत. पण बाकीच्या मॉडेल्सचं बघायचं झालं तर भरपूर जणांचं असं आहे की त्यांच्या नाही आहे घरी काही, पण इंस्टाग्रामला खूप काही दिसतं. हो, तेच मी म्हणतो. खूप काही म्हणजे मी खूपच काही दिसतं की बाबा मोठं कुठलं तरी घर आहे, परत गाड्या बदलल्या जातात, कुठली तरी बाईक असते ती वेगळ्याच 10-1 लाखाची बाईक असते. तर मग ॲक्च्युअलमध्ये मी म्हटलं की जसं पाहिलं तर घर तर खूप साधं आहे, मग हे नेमकं एवढं सगळं कसं काय, हा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न त्या प्रश्नाला जुळतोय कुठेतरी, जो की कॉम्प्रोमाइज ते. अच्छा, लाईक असं पण असू शकतं. हो, होऊ शकतं, नाकारता येणार नाही. बरोबर आहे. कोणीतरी काही देण्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काहीतरी देत असतं. जर घरी काहीच नसेल तर एवढं सगळं आलं कसं काय? प्रश्न आहे. सो असू शकतं, काही मॉडेल्स करतात तसं, आपण सगळ्यांनाच नाही बोलू शकत, पण ज्या करतात त्या करतात. बरोबर आहे. तू फिटनेससाठी ओळखली जातीस असं मी तुझ्या कमेंट्स पूर्ण वाचलेले आहेत. काय काय ते म्हणतात, मॅडम आय लव्ह यू वगैरे असे भरपूर आहेत. याच्यामध्ये मॅडम यू आर लुकिंग सो ग्रेट, क्यूट, भरपूर काही कमेंट्स असतात. भरपूर काही हॉट सेक्सी अशा कमेंट्स असतात. तर मग हॉट सेक्सी सगळं राहण्यासाठी तू करतेस काय? हे सगळं राहण्यासाठी खरं सांगू का, मी पहिल्यांदा खूप जाड होते. अच्छा. माझं 73 kg वेट होतं आणि मी खूप फॅटी होते. जेव्हा मी हे करिअर निवडलं ना, ही फील्ड निवडली ना, त्याच्यानंतरून काही दिवसांनी मी बोलले ना, नाही मला यातच करिअर बनवायचं आहे. सो त्यानंतरून मग मी बोललं चला ह्यासाठी तर मला फिटनेसमध्ये यावंच लागेल, थोडीशी बॉडी फिट पाहिजे. मग मी त्यानंतरून सकाळी उठून जॉगिंग, वर्कआउट हे सगळं चालू केलं आणि दिवसातून मी पहिल्यांदा 4 ते 5 वेळा जेवायचे. इव्हन मी रात्रीचं उठून 2 वाजता पण जेवायचे. मला खूप लागायचं जेवायला. आणि एक सिक्रेट गोष्ट सांगू का, माझ्या जेवणाची पद्धत आहे ना, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत, एवढी डेंजर होती.
म्हणजे बेडवर झोपायचं, उलटं झोपायचं, पुढे पिलो, अच्छा हा मागून ब्लँकेट अंगावरती, पुढे ताट आणि त्या पिलोवरती असा फेस ठेवायचा आणि त्याच्या पुढे ताट आणि त्याच्या पुढे मोबाईलमध्ये मस्त कार्टून लावायचं आणि तसंच जेवायचं आणि तसंच झोपून जायचं आणि डायरेक्ट रात्री उठून परत जेवायचं. खतरनाक. हा मग ते नंतरून मी हे सगळं सोडलं आणि मेन पॉईंट मी राईस पण सोडला. राईस खूप लागायचा मला भात प्रचंड आवडतो आणि अजूनही आवडतो, पण मी खूप कमी केला आहे. इंद्रायणी. हो. अच्छा. तर मी भात सोडला आणि जेवण वगैरे टाईम टू टाईम घ्यायला लागले. जास्त रात्रीचं नाही घेत, 6च्या नंतर मोस्टली नाहीच घेत, अवॉइड करते. सो त्यामुळे आता आहे मी फिटनेसमध्ये आणि बाहेरचं पण तेलकट वगैरे सोडून दिलं आहे मी. जे तुझं फिटनेस आहे त्या फिटनेसच्या संदर्भात म्हणजे अर्थात तुझ्या शरीरावरती काही कमेंट्स येतात. मी सांगण्यापेक्षा मला ते तुझ्याकडनंच ऐकायचे आहेत की काय कमेंट्स काय येतात तुझ्याबद्दल. कमेंट्स मोस्टली माझ्या बॅकमुळे कमेंट करतात Yes, खूप yes, लोक. मी वाचलं होतं. हां, खूप लोक. आता देवाने दिले बोलल्यावर असणारच आणि मी दाखवते मला. एकानं तर कमेंट केली होती, मॅम बॅग काय दिसते शपथराव. असं पुढे हार्टचे चिन्ह टाकले होते. खूप जण टाकतात हे. देवाने दिली, मी दाखवणारच, दिसणारच. बरोबर आहे. ते तर बॉडीचा शरीराचा एक भागच आहे. पार्ट आहे. बरोबर. हा बॉडीचा एक पार्ट आहे बोलल्यावर ते दिसणारच. आणि काही लोक बोलतात शॉर्ट कपडे, शॉर्ट ड्रेसेस घालते, मला आवडतात म्हणून मी घालते. मला लोकांचं काही पडलेलं नाही आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बघू नका माझ्या रील्स. बरोबर ना. बरोबर आहे. बरोबर. मला आवडतात म्हणून मी शॉर्ट ड्रेस घालते आणि घालत राहणार. मला माझ्या मनाला जे वाटेल तेच मी करणार. मला एक सांग, तू जेव्हा कॉलेजमध्ये जात असेल तो फिलिंग कशी असते? छान असते. मी कधीतरीच जाते पण सगळ्यांची नजर माझ्यावर हा असते. तेच म्हणलं. गेल्यानंतर सगळे पोरं गिराशी बाजूला असतील लगेच. सगळ्यांची यार ती आली 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 असं म्हणत. आणि मी मोस्टली जात पण नाही ना कॉलेजला कधी, तर एक्झामला वगैरे. तर छान वाटतं. सगळे म्हणजे बोलतात आणि कधी कधी मी गावातून पण जाते ना, तर भरपूर लोक किंवा काही गाडीवरून मुलं जातात ना, मग त्यात रील स्टार मग ते आतमधून एक छान वाटतं. आणि कधी कधी असे माझे फॅन फॉलोईंग पण भेटतात मला. नाही तेच, तू कॉलेजची फेमस क्रश आहे असं मी ऐकले. याच्याबद्दल काय सांगशील? ऑफकोर्स आहे. आणि आमच्या इकडे कोण रील्स वगैरे बनवत नाही. मी बनवते, मला आवडतात म्हणून. पण त्यातले पण काही लोक नाव ठेवतात. ते तर असणारच. ते असणार सगळेच. आणि मेन पॉईंट काय आहे ना, आपल्या जवळचे म्हणजे आपण जिथे राहतो त्या भागातले नाव ठेवतात, पण दुसऱ्या भागातले अजिबात नाही ठेवती. ते आपल्याबद्दल चांगलं बोलतात, पण आपण जिथे राहतो ना आपल्या नियर बायचे आपल्याबद्दल वाईटच बोलतात. मला जाणवलं हे. म्हणून तर मी तुला पहिल्यांदाच म्हटलं नाही, शेजाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते? शेजारचे काय आहे, येऊन बोलणार मम्मीला आणि त्यांना, तुमची मुलगी असे कपडे घालते, इकडे जाते तिकडे जाते, कशाला तिला एवढं हे देत आहे सूट वगैरे. आता काय बोललं, माझ्यासमोर नाही बोलती, पण ते माझ्यासमोर बोललं तर ऑफकोर्स मी डायरेक्ट तोंडावर बोलणार. आणि मम्मी ते पण मला लवकर सांगत नाही, कारण त्यांना माहिती आहे की मी डायरेक्टली जाऊन त्यांना बोलेल काहीतरी. तर माझ्याबद्दल बोललंय तर मी बोलणारच ना. एक तुझी मी रील्स बघितली होती, मुलांना नक्की काय आवडतं? जाड मांड्या. ती माझी व्हायरलला गेली खूप रील. 9+ मिलियन त्याला व्ह्यूज आले. खूप व्हायरल गेली ती. हे तुला सुचलं कसं नेमकं? हे सुचलं ॲक्च्युली तेव्हा आहे ना, AIने फोटोज होते आणि त्यावर रील्स व्हायरल होती. मुलांना काय आवडतं नक्की, जाड मांड्या. आणि ही मला माझ्या DMमध्ये खूप वेळा म्हणजे खूप लोकांनी पाठवली, कारण माझ्या जाड मांड्या आहे म्हणून मला खूप जणांनी ती शेअर केली. आणि त्याच्यामुळं बोललं चला मी पण बनवते. आणि मी पण फोटोज वगैरे घेतले असेच रात्रीचे 11 वाजले होते आणि एडिट केली आणि त्याच्यावर टाकलं. असंच टाकून दिली मी, पण ती 2 दिवसातच व्हायरलला गेली रील. वा, किती ती जास्त गेली होती? किती मिलियन्स गेली होती? 9+ मिलियन गेली ती. 9+ मिलियन्स. हो, खूप मोठं रीच होतं का ते? खूप मोठं होतं. त्याच्यामुळे माझे भरपूर फॉलोअर्स पण गेन झाले. आणि त्यात बॅड कमेंट्स पण आल्या, काही गुड कमेंट्स पण आल्या, पण 90% बॅड कमेंट्स आल्या मुलांना. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट सांगायची झाली ना, बोलावं काय असा हे पडतोय, पण बोलते मी. आमच्या नारायणगावमधला एक माणूस आहे, बरं, त्याने माझ्या रील्सवर एक रील बनवली होती. ॲक्च्युली मी शिव्या नाही देत,
पण त्यात शिवी आहे, मी बोलते. अच्छा. हां, मी शिवी देत नाही कधीच. हम्म. तर त्याने रील बनवली होती. आजकालच्या मुली फक्त बनवतात मुलांना काय आवडतं, जाड मांड्या आणि एड्या गांड्या, अशी रील बनवली होती त्यांनी. तर मग मी त्याला नंतरून जेव्हा माझ्याकडे आले आणि मला कळलं नाही तो माझ्याबद्दलच बनवली त्यांनी, मग मी त्याला DM केला. त्याला बोललं माझ्या नादी नको लागू तू, आणि जर लागायचं असेल ना समोर येऊन लाग. म्हणलं मॅडम तुमच्याबद्दल नाही बनवली मी, खरंच ती दुसरी मुलगी होती तिच्याबद्दल बनवली. म्हणलं नारायणगावमध्ये मीच आहे. बोलल्यावर तू माझ्याबद्दलच बनवली ना. तर म्हणतो नाही मॅडम मी तुमच्याबद्दल नाही बनवली, असं तसं. बोललं ठीक आहे, पण पुढच्या वेळेसपासून नादी लागायचं असेल ना विचार करून लाग, मी काय शांत बसणारी मुलगी नाही आहे. त्या बोललं डायरेक्ट. हां डायरेक्ट. मग त्याने नंतरून मी तिथून जायचे ना तर म्हणजे हसायचं वगैरे, पण मी इग्नोर करायचे त्याला. एकदा शूट पण घेऊन आला होता माझ्यासाठी हॉटेलचं, नाही केलं मी. बोललं चालेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट वगैरे करा. म्हणजे त्याला, आणि तिकडे भेटल्यानंतर पण तो बोलला की मॅडम खरंच मी तुमच्याबद्दल नव्हती बनवली. बोललं ठीक आहे ना, एवढं काय, नाही बनवली ना, ओके. असे पण लोक भेटतात खूप. नाही हे बरोबर आहे, कारण असे पण भेटतात आणि याच्यावरूनच तुम्हाला अनुभव चांगले येत राहतात त्या पद्धतीनं. आता हे जे एवढे फॉलोअर्स वगैरे सगळ्या गोष्टी आहे, मग इन्कम सोर्स कसा जनरेट होतो याच्यातनं? तसं बोलायचं गेलं तर इंस्टाग्राम आपल्याला 1 रुपया पण देत नाही. इवन म्हणजे कितीही फॉलोअर्स असू दे, 1 मिलियन किंवा 2 मिलियन, कोणालाच पैसे नाही भेटत. पण त्याच्या थ्रू आपण कमवू शकतो. प्रमोशन वगैरे येतात, पब्लिसिटी करण्यासाठी लोक हॉटेलचे प्रमोशन करतात, विलाजचे करतात किंवा सलॉनचे करतात. मग यातून कमाई होते, इन्कम येतो त्यातून. याच्यात नाही येतो? होतो. म्हणजे डायरेक्ट तिकडनं येत नाही जसं युट्यूबला येतो? नाही, डिरेक्टली नाही. युट्यूबला येतो तसा इन्स्टाला भेटतच नाही, कोणालाच नाही भेटत. ह्या लेवलला तू बाहेर असतेस नेहमी, शूटिंग्स असतात तुझ्या काही, किंवा आता ज्या पद्धतीने तू कंटिन्यू ॲक्टिव्ह असते, मग रिलेशनशिपमध्ये आहेस का? नाही, अजून तरी नाही आहे, आणि नकोच वाटतं मला. कारण मी माझ्या खूप फ्रेंड्सचे रिलेशनशिप बघितले, काही फेक असतात. मुलं आजकालची कसं ना यूज करतात, सोडून देतात, आणि ते नको आहे मला आयुष्यात. सगळे तसे नसतात. हां म्हणजे सगळे नाही, म्हणजे सगळ्यांचं नाही बोलत मी, पण काही लोक असतात. 100 पैकी 70% मुलं तसेच असतात. मी तरी माझ्या आयुष्यात बघत आले, माझ्या फ्रेंड्स ग्रुपमधले जे रिलेशनमध्ये होते त्यांचं रिलेशन बघितलं, खूप भांडण होतात. आणि माझं करिअर असं आहे ना की जरी माझा बॉयफ्रेंड झाला की तो मला बोलेल नाही असे कपडे नाही घालायचं, असं नाही राहायचं, तसं नाही जायचं, इकडे नाही जायचं, तिकडे. आणि मला नकोच आहे ते टेन्शनच नको आहे. बरोबर आहे, मला खूप पुढे जायचं, त्याच्या अगोदर हे टेन्शन नको. पॉझिटिव्हनेस येतच ना, आणि त्यातल्या त्यात अरे बाबा एक तर माझी गर्लफ्रेंड एवढी हॉट, आणि त्यात परत ती कुठे जाणार नको, माझं हृदय खालीवरी 3 वेळच. पण मी करिअर पण असंच निवडलंय ना की त्यात, आणि मी शॉर्ट कपडे घालते कारण मी काही सॉंग्स असतात, जो लुक त्याला परफेक्ट वाटेल ना तसा मी लुक करते. मग पुढच्याला काय विचार करायचा मी माइंड नाही करत. मग चान्स कोणाला देणार का नाही? काही तुझी अपेक्षा असेल तर सांग तशी, कारण आता संपूर्ण महाराष्ट्र तुला बघतोय. अपेक्षा तर नाही आहे, पण हां माझं करिअर सेट झाल्यानंतर मी विचार करेल, पण तेव्हासुद्धा मला भले त्याच्याकडे पैसा नसू दे चालेल, पण तो नेचरने चांगला पाहिजे आणि मला समजून घेणारा पाहिजे. मग पैसा नसला तरी मी त्याला कमवून खाऊ घालू शकते, एवढा माझ्यात हे आहे. समजलं का? विचार करा. हां तेच. चला मला सांग, आता तू मॉडेलिंगमध्ये आहेस, फिल्म करिअरमध्ये जायची इच्छा आहे का कसं आहे? मी आत्ता एक शॉर्ट फिल्म केली आहे जी की आमची आत्ता गुढीपाडव्याला रिलीज झाली. शासन म्हणून आहे, ती पण रेपवरतीच आहे. आत्तामध्ये जास्त रेप वगैरे होत होते तेव्हा आम्ही ती शॉर्ट फिल्म बनवली आहे. शासन नाव आहे तिचं, आणि एक रेप सॉन्ग पण केलं आहे मी, रॅप सॉन्ग. ओके. आता एक थोडंसं जरा सामाजिक एक प्रश्न विचारतो तुला. आता एक राजस्थानमध्ये पण तू बघितलं असेल, ते 13 वर्षाच्या मुलीवरती एक सामूहिक बलात्कार झाला, 32 लोकांनी केला, आणि एका 65 वर्षाच्या माणसाने नसरापूरच्या एका त्या 3.5 वर्षाच्या मुलीवर केला. हे बलात्कार या शब्दाबद्दल, एक तू स्त्री आहेस, एक पोरगी आहेस, म्हणून तू काय सांगशील का नेमकं याच्या मागचं खरं कारण तुला काय वाटते स्वतः?
मला काय वाटतं की लोक बोलतात की मुली शॉर्ट कपडे घालतात त्याच्यामुळे होतं, बाहेर फिरतात रात्रीचे त्याच्यामुळे होतं. आता ती छोटी मुलगी आहे, ती रात्रीची बाहेर पण नाही गेली ना ती शॉर्ट कपडे घालते, मग कसं काय हे तिच्यावर बरोबर. झालं. काही लोकांना वाटतं नाही ह्या शॉर्ट कपडे घालतात मुली त्यांच्यामुळेच होतं. मग जे शॉर्ट कपडे घालतात त्यांच्यावर रेप का नाही होती? ज्या साध्या सिंपल मुली असतात आणि गावाकडून असतात त्यांच्यावरच रेप होतात. आता ती 13 वर्ष साधी शाळेतली मुलगी होती ना ती. हा, मग तिचा काय दोष आहे ना? तिने तर कपड्यांचा विषय येतच नाही आणि बाहेर जायचा पण विषय येत नाही, तरी तिच्यावर रेप झाला. यात शॉर्ट कपड्यांचा किंवा बाहेर रात्रीचा फिरण्याचा थोडासुद्धा हे नाही आहे दोष. मग तू हे ब्लेम कोणावर करणार आहेस? ब्लेम मी त्या लोकांवर करेन की जे करतात त्यांना अक्कल नाही का? बर. छोट्याल्या मुलींवर किंवा असं पण असू शकतं, पण काय बोलणार ह्या बाबतीत? कोणाला दोष द्यायचा नक्की? मानसिकता? सरकारला पण काय बोलू नाही शकत. मानसिकता. माझं एक म्हणणं आहे, रेप करण्यापेक्षा तुम्ही स्वतः लग्न करा आणि तिकडे तुम्हाला काय करायचं ते करा, पण बारकाल्या छोट्याल्या मुलींसोबत हे सर्व काही करू नका. कारण त्यासुद्धा कोणाच्या मुली बहिणी असेल, तुम्ही तुमच्या बहिणीसोबतच का नाही करत हे? बरोबर. का नाही करत? का तुमची बहीण आहे ती, त्याच नजरेने तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणींना पण बघा ना. अगदी बरोबर आहे. कारण मानसिकताच खराब असेल तर त्याला कशामध्ये काही पण दिसू शकतं. हा, चांगल्यामध्ये पण त्याला वाईट दिसतं. प्रश्न हा नाही आहे की मुली कपडे कमी घालतात, प्रश्न हा देखील नाही आहे की त्या कुठल्या पद्धतीनं बोलतात, समाजात वावरतात. प्रश्न हा आहे तमाम पुरुषांना की तुम्ही कुठली मानसिकता घेऊन चालताय. आपण छत्रपतींच्या राज्यात राहतो, तर आपली मानसिकता सर्व मुलींना, ताईंना आई बहीण म्हणून मानणं ही आपली गरज आहे. तेव्हा पण होती, आता पण आहे आणि त्यामधूनच महाराष्ट्र पुढे जाणार आहे. सो आता पुढील प्रवास काय आहे मग तुझा? आता तुला काय वाटतं नेमकं कुठला नेक्स्ट प्रोजेक्ट कोणचा आहे तुझा? नेक्स्ट प्रोजेक्ट आत्ता तरी नाही, आत्ता मी मॉडेल शूट वगैरे करते, अच्छा. प्रमोशन वगैरे सुरू आहे, पण लवकरच काहीतरी मोठं करेल. अच्छा. आणि केल्याशिवाय काय राहणार नाही, नक्कीच. कारण ह्या क्षेत्रात उतरले तर काहीतरी करून दाखवायचं आहे. नाही, नक्कीच नक्कीच. भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्या तुला की तू ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं एवढं कमी वयामध्ये, आणि खरंच एक उत्तुंग असं यश तू संपादन कर आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील कळेल की एकटी मुलगी पण देखील किती मोठ्या स्टेजवर जाऊ शकते. हा, वाटतं लोकांना वाटतं की नाही मुली काय करू नाही शकत, पण जे मुलं नाही करते ना ते मुली करू शकतात. तेच माझा तुला पुढचा विचारण्याचा प्रश्न हाच होता की रील स्टार किंवा मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलींना तू काय सल्ला देशील? तुम्हाला ह्या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला ट्रोलिंग, लोकांचे बोलणे हे सगळं ऐकून घेण्याची क्षमता असेल तरच ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवा. कारण बॅड कमेंट्स वगैरे करणं किंवा मागून बोलणं, आपण पुढे चालल्यावर आपला पाय खेचणं हे खूप आहे, म्हणजे खूप कॉम्पिटिशन आहे ह्या क्षेत्रामध्ये. आता तू ट्रोलिंग बोललीस, ट्रोलिंगवरनं तुला विचारायचं, सर्वात मोठं ट्रोलिंग काही झालेलं आहे तुझ्या आयुष्यामध्ये या 2-3 वर्षात की ज्यामुळं तुला थोडा मानसिक त्रास झाला होता या गोष्टीचा? खरं सांगायचं तर मी विचार करणंच सोडून दिलं. पहिल्यांदा होत होता मला त्रास, बॅड कमेंट्स वगैरे येणं, तर घरचे पण बोलत होते ना, घरच्यांना पण सांगत होते की असे कमेंट्स येतात हे ते, मग घरचे पण थोडंसं बोलत होते मला, पण नंतर बोललं की जाऊ दे, लोकांचा विचार करत बसले तर मी मागेच राहील. मग मी सोडून दिलं, विचार करणं सोडून दिलं. बोललं कोण आपल्याला खाऊ नाही घालणार आहे, आपण चांगलं केलं तरी ते बोलणारच आहे आणि वाईट केलं तरी बोलणारच आहे. त्याच्यामुळे माझ्या मनाला वाटेल तेच मी करत आले आणि ह्यापुढेही करत राहील तसंच. नक्कीच. आणि मोस्टली बॅड कमेंट्स वगैरे ट्रोलिंग माझ्या बॅकवर करतात, माहीत नाही का? ठीक आहे ना, सर्वांना कदाचित आवडत असेल आणि काही जणाला तू अति सुंदर दिसतेस, छान दिसतेस म्हणून निगेटिव्ह पण बोलायचं असेल. हो, आणि एक मेन गोष्ट सांगू का, जे लोक मला भेटत नाही त्याच्या अगोदर त्यांना असं वाटतं की माझ्यात खूप ॲटिट्यूड आहे आणि खूपच म्हणजे
त्यांना मी आवडत नाही आणि नंतरून भेटल्यानंतरून त्यांना वाटतं नाही यार खूप छान मुलगी ही, खूप छान नेचर आहे हिचं, असं खूप जणांकडून मी ऐकलं आहे. ते बोलतात भेटल्यानंतरूनच तू समजते तू काय आहे. नाही, नक्कीच आम्हाला पण समजले तू एक खूप चांगल्या स्वभावाची पण मुलगी आहेस. कारण आता गेली आपण अर्धा तास गप्पाच मारतोय. सानिका, आज तू आलीस, तुझ्यामुळं खरंच खूप चांगली आम्हाला माहिती मिळाली. तुझ्यामुळं आमच्या प्रेक्षकांना देखील खूप चांगली माहिती मिळाली. नवीन तरुणी या क्षेत्रामध्ये येणार त्यांच्यासाठी देखील तू माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि पुढच्या तुझ्या प्रवासाला जे तुझे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील, आम्हाला तुला मोठ्या पडद्यावर पाहायला खूप आवडेल, मोठ्या चित्रपटामध्ये वगैरे. Thank you. त्यासाठी नेम टू फेम या चॅनलतर्फे तुझे मनापासून तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. नक्कीच. तर मित्रहो, आज आपण एका प्रसिद्ध मॉडेलसोबत आपण चर्चा करत होतो. सानिका गटकळ रील स्टारवरती स्वतः एक रील स्टार आहेत, त्याचबरोबर त्या भरपूर फेमस आहेत आणि त्यांनी देखील मोलाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. नवीन तरुणी येत आहेत तर काय मानसिकता घेऊन तुम्हाला या क्षेत्रामध्ये यावं लागेल. तर मित्रहो, अशाच नवनवीन व्यक्तींना आणि त्यांचे अनुभव हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं मत आजच्या पॉडकास्टबद्दल काय आहे किंवा यांचे विचार काय वाटले हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटूया पुढील पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.